श्रेय पहिलं देईन माझ्या पक्षाने मला उमेदवारी दिली ते आमचे देशाचे नेते आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी, आमचे गृहमंत्री अमित शाहजी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी आणि आमचे महाराष्ट्राचे नेते देवाभाऊ, आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे अध्यक्ष बावनकुळेजी, सगळे आमची कोर कमिटी, त्याचप्रमाणे नवी मुंबईचे सर्व आमचे जिल्हाध्यक्ष, सगळे पदाधिकारी, सगळे युवा मोर्चा, महिला मोर्चा, सर्व कार्यकर्ते आणि सगळ्यात जास्त श्रेय देईन ती मी माझ्या नवी मुंबईच्या जनतेला की ते उतरून त्यांनी एवढ्या उन्हातानामध्ये कोण तर त्याच्यामध्ये मतदान करताना व्हीलचेअर घेऊन आलं। मी किती लोकांना पाहिलं की व्हीलचेअरवरती आणि येऊन मतदान केलं उन्हातानाच्या। त्यामुळे मी या जनतेला मनापासून धन्यवाद देईन की 91,500 मतदान हे झालेलं आहे आणि बाकीचं जे मतदान उर्वरित आहे जे सांगतात 377 पण 4077 मतदान झालेलं आहे आणि हे सगळं जनतेने दिलेलं आहे। त्यामुळे मी जनतेची अत्यंत आभारी आहे आणि ऋणी आहे। जे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वार्थ साधून आले होते, ज्यांना आमदार मंत्री व्हायचं होतं, त्या त्यांच्या इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आलेले त्यांच्याबरोबरची जी लोक होती ते घेऊन गेलेले आहेत। दिलेल्या घरात त्यांनी सुखी राहावं अशी आमची त्यांना शुभेच्छा आहे। 100% काही लोकांच्या गाड्या आतमध्ये शिरून दिल्या नाही तुरब्यात। कुक्षेत गावात काय होतं, दिवाळा गावात काय होतं, माझ्या समोर तो तडीपार गुंड बोलतो 4-12 4-12, सगळीकडे माझ्या समोर 4-12 4-12 करत होते। म्हणजे उमेदवार पहिला 2दा आमदार राहिलेला आहे, त्याची सुद्धा भीती त्यांना वाटली नाही। पण पोलीस आयुक्तालयाने या कमिशनर आणि DCPने अतिशय चांगलं काम केलं। त्यांनी विदाउट ड्रेसचे पोलीस तिथे ठेवले होते, त्याच्यामुळे गर्दी ही जास्त झाली नाही। पण तुम्ही CCTV कॅमेरे जर काढले तर तुम्हाला लक्षात येईल की एवढे गुंड कुठून आणि कधी आणि कोणी आणले।